नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। त्या झाडाच्या बट्रेसेस वरती किंवा मुळांच्या वरती मी बसलेलो आहे। मला वाटत नाही या झाडाला कोणी ओळखत नाही। प्रत्येकाला ओळखीचं असणारं, प्रत्येकाला जवळचं असणारं, धार्मिक महत्व असणारं असं गुणकारी आणि पवित्र झाड म्हणजे हे उंबराचं झाड। श्री दत्तात्रयाचं निवासस्थान असं या झाडाला मानलं जातं। तरी देखील मी याच्यावर बसलोय। तुम्हा सर्वांची माफी मागतो, लक्षात घ्या। मला झाडांची माहिती द्यायची आहे, त्यामुळं तसं मला तशी कोणतीही भावना माझ्या मनात नाही आहे। तर उंबर जितका पवित्र आहे तितकाच आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये उपयोगाचा आहे। औदुंबर नावाची कविता आहे, सर्वांना माहित आहे की पाण्यामध्ये आपले पाय टाकून औदुंबर बसलेला आहे। अगदी तशाच स्वरूपानं मी नदीच्या काठावरती आहे आणि हा औदुंबर त्याचे पाय पलीकडच्या बाजूला पाण्यात टाकून बसलेला आहे। तर उंबराचा प्रत्येक भाग आपल्याला उपयोगाचा आहे। उंबराचं पान असेल, उंबराचं फळ असेल, उंबराची मुळं असतील, उंबराचं साल असेल, सर्वांना अगदी अत्यंत महत्व आहे। खास करून तुम्हाला एक महत्वाचा उपाय तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे उंबराची साल जी आहे ही अत्यंत गुणकारी आहे। बऱ्याच वेळा काय होतं, आपण घरामध्ये काम करत असतो, खास करून स्त्रियांना भाजतं, कापतं। खास करून जे भाजण्याच्या जखमा आहेत किंवा काही ऍक्सिडेंटली भाजलं, किती स्वरूपानं भाजलं असेल लक्षात घ्या। म्हणजे अगदी जर लेथल नसेल अशा वेळी तुम्ही केवळ खोबरेल तेल घ्या, उंबराची साल त्याच्यामध्ये ओवाळा आणि भाजलेल्या जखमेवरती लावून द्या, तेथे भाजलेला डाग सुद्धा राहणार नाही। इतकं गुणकारी असं औषध आहे। ज्या लोकांना माउथ अल्सरचा त्रास आहे, तर याच्या पानावरती गॉल्स असतात, बारीक बारीक गॉल्स असतात। एका किड्याचं इन्फेक्शन असतं, ते गॉल्स जर आपण चावून खाल्ले तर आपल्याला इन्फेक्शन कमी होण्यासाठी मदत होते। दुसरी, मला वाटतं लहानपणी शाळेचा अभ्यास जर गुरुजींना आम्हाला दिलेला असेल आणि तो पूर्ण झाला नसेल तर गुरुजी मोठी छडी असायची, मार द्यायचे। कुणीतरी सिनियर विद्यार्थी त्यावेळी सांगायचे की उंबराची पानं 2 खिशात घेऊन चला। मग शाळेच्या रस्त्याला एक उंबराचं झाड होतं, 2 पानं घ्यायची आणि खिशात ठेवायची। का तर गुरुजी मारणार नाही, ती पानं काहीतरी चमत्कार करतील आणि गुरुजींचा मार बसणार नाही, म्हणून इतका आमचा उंबराचा बालपणीपासूनचा संबंध आहे। उंबराची फळं, आता त्याच्या पूर्वी एक सांगू इच्छितो, बऱ्याच लोकांना असं एक म्हणायचं आहे की उंबराचं फुल खूप नशिबवानाला दिसतं। असं मित्रांनो काही नसतं। उंबराचं फुल वगैरे काही नाही। उंबराचं जे फळ असतं ना, त्या फळातच कित्येक फुलं आतल्या बाजूला असतात। सहज एखादं कोवळं फळ तुम्ही असं उघडून बघितलं तर तुम्हाला बारीक 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 फुलं त्याच्यामध्ये दिसतील। अनेक फुलांचा, अनेक फळांचा एकत्र संग्रह होऊन तुम्ही जे बघताय त्याला अंजीर किंवा उंबर जे आहे ते फळ तुम्हाला दिसतं। त्यामुळे उंबराचं फुल गाडीच्या चाका एवढं असतं, नशिबानाला दिसतं, हे सगळे गैरसमज आहेत, लक्षात घ्या। तर आणखीन याचा महत्वाचा जो उपयोग आहे त्या उंबराच्या चिकाचा, उंबराचा चीक असेल, कोणत्याही कटिंग वरती बारीक लागला असेल त्याच्यावरती उंबराचा चीक जरूर लावा। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर काही असेल लक्षात घ्या तर उंबराचं पाणी, ज्याला औदुंबर जेल म्हटलं जातं, असाच नदीकाठचा, ओढ्याकाठचा एखादा उंबर बघायचा, त्याच्या एखाद्या मुळीला थोडासा कट करायचा किंवा छोटी मुळी बघून कट करायची, त्याच्या खाली एखादं मडकं किंवा भांड ठेवायचं, त्याच्यावरती एक फडका बांधून ठेवायचा की जेणेकरून काही इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये जाऊ नयेत। रात्रभर ठेवा, पाणी थेंब 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 पडून तो तुम्हाला काही 100 ml 400 ml जसं पाण्याची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल, तर हे औदुंबर जेल तुम्हाला तयार होईल। हे प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे। अगदी लहान बाळ तुमचं, त्याला डायरिया झाला, उलटी होत असेल, दात येताना त्याला अर्धा चमचा का असं ना पाणी द्या। बऱ्याच वेळा काय होतं की सध्या हे डिप्रेशनचं युग आहे, बऱ्याच वेळा माणसं डिप्रेस्ड असतात। त्या डिप्रेशनच्या युगामध्ये बऱ्याच वेळा काहीतरी चुकीच्या घटना करतात, एखादं विष पिणं किंवा काही वेळा अनवधानानं देखील होतं। अशा वेळी ते औदुंबर जेल तुमच्या सोबत असेल, ते जर त्याच्या पोटात तात्पुरतं दिलं तर तो रुग्ण आहे, तो जो पेशंट आहे, त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलपर्यंत पोहोचवता येईल। हे विषशामक असं सुद्धा द्रव्य आहे। आणि दुसरी गोष्ट, ताप कमी करणारं असं सुद्धा हे औदुंबर जेल आहे। तर धार्मिक दृष्ट्या पवित्र, आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वाचा आणि निसर्गाच्या दृष्टीनं, इकॉलॉजीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचं असं झाड आहे। उंबर जरूर जपा, सेव्ह नेचर। तुम्ही जर निसर्गाला वाचवलं तर आपण वाचू। त्यामुळं निश्चितपणे झाडे लावा, झाडे जगवा, वाढवा, निसर्गाचं संवर्धन करा। धन्यवाद।